नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण महत्त्वाच्या बातम्या आपल्या प्रतिनिधींकडून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया बातमीपत्राला. सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून. मुंबईमध्ये पीएनजी पाईपलाईन विस्तारासाठी पालिकेनं आता पुढाकार घेतलाय. आता महानगर गॅसला 24 तासात रस्ते खोदकामासाठी 24 तास परवानगी दिली आहे. संबंधित विभागांना परिपत्रकाद्वारे स्पष्ट निर्देश तसे दिले आहेत. ग्राहकांना लवकरात लवकर गॅस कनेक्शन मिळण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झालाय. एजन्सीवरील गर्दी कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे. सर्व प्रलंबित आणि नवीन अर्जांना त्वरित मंजुरीचे निर्देश हे सुद्धा दिले गेलेत. रस्ते आणि वाहतूक विभागाकडून कामांसाठी सुलभ प्रक्रिया लागू केली जाते. 30 जून 2025 पर्यंत परिपत्रक वैध ठरवले गेलेले आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत. महेंद्र, आखाती युद्धामुळे सध्या सर्वत्र गॅस टंचाई जाणवते आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेकडून हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना गॅस लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा आहे. नक्कीच जगदीश, या गॅस तुटवड्यामुळे ते मुंबईकरांच्या काही आपण बातम्या पाहिल्या असेल की बराच वेळ गॅस एजन्सीच्या बाहेर जे आहे ते उभं राहावं लागतं आहे. काहींच्या ठिकाणी कमर्शियल जे गॅस आहेत त्यांनाही मिळत नाही आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने जे आहे ते महानगर गॅसला 24 तासाच्या आत रस्ते खोदकाम करण्यासाठी जे आहे ते परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि संबंधित जे विभाग आहेत त्यांनाही जे आहेत त्या ह्या प्रक्रिया सुलभतेने होण्यासाठी महापालिकेकडून एक पाऊल जे आहे ते पुढे टाकलं आहे आणि सर्व प्रक्रिया त्या सुलभ गतीने व्हाव्या आणि त्यामुळे गॅस एजन्सीवरती कोणत्या प्रकारच्या रांगा लागणार नाही आणि गॅस जे आहे ते लोकांना लवकरात लवकर मिळेल. त्यासाठी जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून आता PNG पाईपचं जे ते द्वारे मुंबईकरांना गॅस मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या महानगर गॅसला लागणाऱ्या ज्या परवानग्या आहेत त्यांनाही जे आहे ते या मिळाव्यात म्हणून मुंबई पालिकेकडून एकंदरीत सर्व परवानग्या आहेत त्या सुलभतेने किंवा सुलभ प्रक्रियेने मिळता हवेत. त्यासाठी ह्या सगळ्या परवानग्या आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. ठीक आहे महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा.